व्यवसाय वाढीसाठी संधी शोधताय? ती संधी लवकरच येतेय। गडिंग्लज मध्ये सुरू होतंय भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन। कृषी, औद्योगिक आणि गृहोपयोगी वस्तूंचं सर्वांनी पाहावं असं प्रदर्शन दिनांक 4 ते 7 जानेवारी 2025 एसटी स्टँड मागे मुलींच्या शाळे शेजारी गडहिंग्लज। राज इव्हेंट्स, संपर्क 98 564 682 आणि 98 599 497। आजच आपला स्टॉल बुक करा। अगं अगं लाल परी, तुझे प्रवास भाडे लईच भारी। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आता लाल परीतून प्रवास करणाऱ्यांना चांगलाच झटका देण्यात आला। लाल परीचे प्रवास भाडे आता तब्बल 15% वाढणार आहे। महामंडळाचे तिकीट दरात वाढ करण्याच्या प्रस्तावाला परिवहन प्राधिकरणाने सकारात्मक प्रतिसाद नोंदवला आहे। त्यामुळे लाल परीच्या प्रवाशांना नवीन वर्षातच परिवहन महामंडळाकडून धक्का देण्यात आला। एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये दर महिन्याला दिले आणि आता तब्बल 15% एसटी प्रवासात वाढ केली आहे। यामुळे सरकारने दिलेले 1500 रुपये अशा प्रकारे वसूल करून घ्यायचा घाट सरकार घालत आहे का, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत। खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तुलनेत लाल परीचा तिकीट दर खूपच कमी आहे। ना नफा ना तोटा या तत्वावर लाल परी सर्वसामान्यांची सेवा करीत असते हे मान्य आहे। पण आता महामंडळाच्या ताफ्यात 2500 बस गाड्या दाखल होणार आहेत। या गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च भागवण्यासाठी महामंडळाच्या खर्च व उत्पन्नातील तूट कमी व्हावी यातून दरवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणास पाठवण्यात आला। जर भाडेवाढ झाली तर एसटी महामंडळाच्या उत्पन्नात रोज 2 कोटी रुपयांची भर पडणार आहे। आता लाडक्या बहिणींना एसटी प्रवासात 15% वाढ झाल्यामुळे अगं अगं लाल परी, तुझे प्रवास भाडे लईच भारी असे म्हणण्याची वेळ आली आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।